या काय झालं गुरुजी? का कोणास ठाऊक, पण हा असं अचानकच फार नकारात्मक इथं वाटतंय. या आधी कधी असं वाटलं नव्हतं. या हे आपल्या मंदिराचं तळघर. हा, या वाटलं नव्हतं या मंदिराच्या खाली एवढी मोठी जागा असेल. इथं यायची परवानगी इतर कुणालाच नाहीये. पुजारी सुद्धा इथं फक्त देखभाल करण्यासाठीच येतात. सध्या इथली देखभाल करायची जबाबदारी माझ्यावर आहे. गोपाळ, काय झालं? तुला जे पाहिजे ते इथं नाहीये. म्हणजे मुखवटे मुखवटे पाहिजेत ना तुम्हाला? मुखवटे तिकडे आहेत. गुरुजी, बाकी सगळीकडं काळ्या कपड्यानं झाकलंय, मग तिथंच का पांढऱ्या कपड्यानं झाकलंय? ह्या मुखवट्याचं असं आहे, हे मुखवटे आपली नकारात्मक ऊर्जा सतत बाहेर सोडत असतात. पांढऱ्या कपड्यांनी झाकलं की त्यांना तसं करता येत नाही. अशी आमची श्रद्धा आहे. माफ करा, माफ करा. लाईट कशी गेली? ठीक आहे, क्राईम स्टोरीज वाच. मला काही वाचायचं नाहीये दादा. माझा जीव गुदमरतो इथे. मला घरी सोड आधी. घरची फार आठवण येते ना. त्या मोबाईलवर घर दिसतं बघ. इथं आहे, इथं मोबाईलवर सिनेमा बघ. मला इथे थांबून काहीच करायचं नाहीये. मी चालले घरी. काय तेच तेच बोलतेस का? कळत नाही का सांगितलेलं? काय घरी बिरी जायचं नाही बस. मी आरोपी आहे का दादा? आरोप्यांसारखं काय वागवतोयस तुम्हाला? काही चुकीचं वागत नाही मी. तुला तुझ्या जीवाची काळजी नाही, मला आहे बस. अरे तू काय करतेस इकडे? मला जरा जामकर साहेबांशी जरा बोलायचंय. काय आणि ऋतिकला काय आणलाय सोबत? ह्याची शाळा? तेच बोलायचंय. जामकर साहेब, याला ना घरी याच्या आईची लय आठवण येते हो. मी काय म्हणते का, ह्यो आजचा दिवस ह्याच्या बापा संग राहिला तर चालेल का? हे? थोडा वेळ थांबू देता का याला? त्याला जरा मुलांमध्ये खेळायला सोडा, त्याचं मन रमेल. ती हफ्ता असते ना सोबत. हा खरे, पण काय ना का ती गेली शाळेत, ह्यो नाही गेला ना, म्हणून म्हणलं का राहू देता का थोडा वेळ? ठीक आहे, ठेवा त्याला इथे. साहेब, हा सुद्या आहे ना आमचा, त्यो लय काय काय सांगत असतो बरं का तुमच्याबद्दल. काय उडी दुणी काढतो की काय? नाही नाही हो नाही, तुमचं लय गुणगानच करत असतो त्यो.
म्हणजे बघा ना साहेब, आता गावामध्ये उत्सव होतोय तुमच्या परवानगीशिवाय, पण यामागे तुम्हाला काय किती न कशी काळजी आहे नाही कळत हो लोकांना. हा पण सुधाकरला कळतंय, आम्हाला कळतंय का किती बी काय बी हो, जामकर साहेब आरोपीला पकडणार म्हणजे पकडणारच. अचानक माझ्या कौतुकाचा कार्यक्रम कसा काय सुरू झाला? कौतुक मला आवडत नाही, कौतुक मी करत नाही, कौतुक मी ऐकत नाही. काम असताना मला फार. पण माझं नाही हो साहेब कामामध्ये मन रमत. बघा की एवढा सोन्यासारखा नातूय माझा, श्यामल गेली ना तेव्हापासून बघा कसं सुकलंय पोरे ग. याची काळजी करून करून काही असं जड झालंय बघा माझं. काय सुचत नाही मला कसं होणार या लेकराचं. हे बघा, उठवू नका, तुम्ही बसा. श्यामलच्या खुल्याला आम्ही शोधू, तुम्हाला न्याय मिळेल. साहेब आता काय ना का आमच्या ऋतिकचं भविष्य उज्ज्वल झालं ना का तोच आमच्यासाठी न्याय नाही का? हा आता काय माझी सून तर काही गेलेली परत येणार नाही. कोणाला माहिती होत आणि का असा अपघात होईल, माझी सून त्याच्यामध्ये जाईल म्हणून. तुमचं नक्की ठरलंय ना? तुम्हाला नक्की हे करायचंय का? हो गुरुजी. अहो तुम्ही पण बोला ना. हा होय, करायचंय. हे मुखवटे उत्सवाशिवाय इतर वेळी कधीच बाहेर काढता येत नाहीत. तेव्हा याची रंगरंगोटी साफसफाई जी काही करायची असेल ती इथंच, आणि त्यासाठी जे काही साहित्य लागेल ते इथं मागवून घ्यावं लागेल. हे घ्या, आम्ही वरती आहे, काही लागलं तर मला आवाज द्या. गुरुजी, हे एवढे मोठे पेटे पेटरे कशाला ठेवलेत? काय आहे त्याच्यात? हे पेटारे बंद आहेत आणि ते बंदच राहतील. आपला फक्त उत्सव मुखवट्याशी संबंधित आहे, तेव्हा त्याची साफसफाई करण्याकडेच लक्ष द्या. इतर कुठेही हात लावू नका. नाही लावणार. हा ठीक आहे. हा बसा तुम्ही, मी आहे वरती. लई भारी येत नाही मुखवटे. होय, लय भारी आहे. मला तर लय उत्सुकता आहे हे काम करायची. मला पण लय उत्सुकता आहे ही काम करायची. कधी एकदा हे काम संपवते असं झालंय मला. मला पण कधी एकदा ही काम संपवतोय असं झालंय.